हाय स्टुडंट्स, आजपासून आपण चालू करणार आहोत पुढचा व्हिडिओ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह हा पेपर सेकंडचा फर्स्ट चॅप्टर आहे आणि याचं वेटेज बोर्ड एक्झामसाठी 8 ते 9 मार्क्स आहे. बोर्ड एक्झामसाठी CET आणि JEEसाठी भरपूर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, बेसिक चॅप्टर आहे. तसा हा टॉपिक कॅल्क्युलसमधला सर्वात बेसिक टॉपिक आहे. कॅल्क्युलस काय आहे? कॅल्क्युलसमध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. याच्या पुढचा चॅप्टर जो आहे तो असेल ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर याच्या दोघांवरतीच डिपेंड असणारा याचं पण वेटेज 8 ते 9 मार्क्स असेल. त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे इंटिग्रेशन आहे. त्याचं वेटेज जवळजवळ 9 ते 10 मार्क्स आहे. त्यानंतर आहे फोर्थ आहे डेफिनाइट इंटिग्रल. हे इनडेफिनाइट इंटिग्रल, हे आहे जे डेफिनाइट इंटिग्रेशन. याचं पण वेटेज 8 ते 9 मार्क्स आहे. नेक्स्ट पुढचा जो चॅप्टर आहे फिफ्थ, तो आहे आपल्याला बोर्ड एक्झामसाठी सेकंड पेपरमध्ये, तो आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. अगोदर डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हची एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसेस म्हणजे इंटिग्रेशन, आणि इंटिग्रेशनवरती लिमिट अप्लाय केल्यानंतर डेफिनाइट इंटिग्रल होतं. डेफिनाइट इंटिग्रलवरती अप्लाय आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. हा पण 8 ते 9 मार्कचा चॅप्टर आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे डिफरन्शियल इक्वेशन. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचं एकत्र मिक्सचर म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशन याचं वेटेज 9 ते 10 मार्क्स आहे. हा सगळा सेकंड पेपर जो आहे तो आपला फक्त डेरिव्हेटिव्ह या बेसिक टॉपिकवरती आहे. डेरिव्हेटिव्हचं बेसिक महत्त्व लक्षात आलं असेल, डेरिव्हेटिव्ह किती इम्पॉर्टंट आहे. सोपा चॅप्टर आहे, रेग्युलर व्हिडिओ भेटतील आणि तुम्हाला रेग्युलर काम करावं लागेल. तसा हा 11वीला चॅप्टर होता. 11वीपासून मी बेसिक घेतोय पहिल्यापासून, ठीक आहे. नाव डेरिव्हेटिव्हमधला पहिला जो फॉर्म्युला आहे मी डायरेक्ट मेथडने सांगतोय. फॉर्म्युले तुम्हाला परत रोज एकदा तरी लिहून काढायचे आहेत, जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह चालू आहे तोपर्यंत. फॉर्म्युले त्यातला पहिला जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx, म्हणजेच मी प्रत्येक वेळेस d/dx ला म्हणत जाईल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. खाली d/dy जर असेल तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y म्हणलं जाईल. d/dp असेल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू p असेल. dt असेल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t असेल. असे ते नोटेशन लक्षात ठेवायचे आहेत. हा आहे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ x रेज टू n. एक्सचं फंक्शन आहे, n काहीही रिअल नंबर आहे, त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n आहे विच इज n इंटू x रेज टू n-1. हा फॉर्म्युला आत्ता लक्षात ठेवायचा आहे. याचं प्रूफ वगैरे मी ऑफलाईनमध्ये व्यवस्थित देऊ शकतो. 11वीमध्ये आहे याचं प्रूफ. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इंटू x रेज टू n-1. याच्या पुढचा जो फॉर्म्युला आहे मी याचा यूज करून फाईंड करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय असतो तो पाहतो. एक्स स्क्वेअर फॉर n बिलॉंग्स टू एनी रिअल नंबर. n हा काहीही रिअल नंबर असू शकतो. एक्स रेज टू एनचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे n इंटू एक्स रेज टू n-1. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असेल, nचा रोल 2 करतोय आता त्याच फॉर्म्युल्यामध्ये. या फॉर्म्युलाचा यूज करूनच मी बरेच फॉर्म्युला तयार करणार आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तो आहे nचा रोल 2 करतोय 2x रेज टू 2-1, म्हणजेच तो होतोय 2x रेज टू 1, म्हणजे 2x हा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे एक्स स्क्वेअरचा. मी एक्स क्यूबचा पण डेरिव्हेटिव्ह सांगतोय. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह पाहू आपण काय होतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय होतोय, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह होतोय. परत तोच फॉर्म्युला एक्स रेज टू एनचा यूज करेल, तो होतोय nx रेज टू n-1, nx रेज टू 3-1. पहा व्यवस्थित, विच इज 3x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 4 काय असेल पाहू. एक्स रेज टू 4चा डेरिव्हेटिव्ह असेल 4x क्यूब. एक्स रेज टू 5चा डेरिव्हेटिव्ह असेल 5x रेज टू 4. एक्स रेज टू 100चा डेरिव्हेटिव्ह असेल 100x रेज टू 99. एकने कमी करायचं आहे फक्त, आणि अशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह काढता येतील तुम्हाला. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असेल ते पाहायचं आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काही पॉवर नाही म्हणजे 1 असेल. 1x रेज टू nx रेज टू n-1 which is equal to 1 into x raised to 0, but anything raised to 0 is 1, therefore this is 1. Next, फिफ्थ आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1चा डेरिव्हेटिव्ह काय आहे. 1ला आपण एक्सच्या लँग्वेजमध्ये लिहिल्यानंतर काय भेटतंय पहा. 1ला लिहू शकतोय x रेज टू 0.
आणि एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करल एन एक्स रेस टू एन मायनस वन 0 इंटू एनिथिंग इज, हे काय होईल एक्स रेस टू मायनस वन होतोय, पण 0 इंटू दिस इज इक्वल टू 0 होतोय, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 होतोय. यानंतर लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढताना कसं काढायचं आहे. काहीही कॉन्स्टंट आहे म्हणजे व्हेरिएबल एक्स सोडून बाकीच्या टर्म, बाकीच्या काहीही टर्म आहेत, के इज एनी कॉन्स्टंट. नंबर असतील 2चा डेरिव्हेटिव्ह विचारला, 3चा डेरिव्हेटिव्ह विचारला, 100चा डेरिव्हेटिव्ह विचारला, एक्स सोडून बाकी व्हेरिएबल आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे, तर तो होऊन जाईल के कॉन्स्टंट सेपरेट घ्यायचा आहे, के इंटू 1 लिहिलेला आहे. आपल्याला 1चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, के इंटू 0 इज इक्वल टू 0. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, कोणत्याही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह पण 0 असतो. मी हा फॉर्म्युला यूज करणार आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात पण येईल. नाउ सेवन्थ आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स काय असतो तो पाहायचा आहे. इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे, सर्व फॉर्म्युले रेग्युलर यूज करणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स म्हणजेच 1 अपॉन एक्स म्हणजेच एक्स रेस टू 1 अपॉन एक्स रेस टू 1 आहे. न्यूमरेटरला गेल्यानंतर हे होऊन जाईल एक्स रेस टू मायनस 1. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करल एन एक्स रेस टू एन मायनस 1, एनचा रोल मायनस 1 करतोय, एन एक्स रेस टू एन मायनस 1 हे झालेलं आहे मायनस 1 एक्स रेस टू मायनस 2. निगेटिव्ह पॉवर आहे, डिनॉमिनेटरमध्ये गेल्यानंतर पॉझिटिव्ह होऊन जाईल. 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवता येईल तुम्हाला मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय असतो ते पण पाहायचं आहे आपल्याला. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्स म्हणजेच काय असतं ते पण पहा. रूट एक्स म्हणजेच एक्सचा पॉवर असतो हाफ. मी परत एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करल विच इज एन एक्स रेस टू एन मायनस 1 विच इज इक्वल टू हाफ एक्स रेस टू हाफ मायनस 1 इज विच इज 1 मायनस 2 इज मायनस 1/2. निगेटिव्ह पॉवर डिनॉमिनेटरमध्ये जाईल आणि ते होतंय 2 एक्स रेस टू हाफ. पण हे एक्स रेस टू हाफ म्हणजेच रूट एक्स असेल आणि डेरिव्हेटिव्ह होतोय 1 अपॉन 2 रूट एक्स इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स मी डायरेक्ट लक्षात ठेवत जाईल फॉर्म्युला विच इज 1 अपॉन 2 रूट एक्स. सर्व विद्यार्थ्यांना हे सर्व फॉर्म्युले रेग्युलर लक्षात ठेवायचे. सर्व फॉर्म्युल्यांची प्रूफ तुम्हाला या फॉर्म्युल्यावरूनच मी आत्ताचे सर्वचे सर्व 8 फॉर्म्युले लिहिलेले आहेत. यांचाच यूज करायचा आहे आणि आपण बाकीचे पण फॉर्म्युले बरेच लिहिणार आहोत. पाहूत नाउ. नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डेरिव्हेटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. साइन एक्स आहे, कॉस एक्स आहे. कॉस एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह पाहायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स पण पाहायचं आहे आपल्याला. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स काय असेल किंवा सेक एक्स पाहिजे. त्यानंतर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स पाहिजे काय आहे. कोसेक एक्स झाल्यानंतर कॉट एक्स पाहिजे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी लक्षात ठेवायचे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. त्यांचे डेरिव्हेटिव्ह पाहतोय आपण. जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सी ने स्टार्ट होतात, सी ने स्टार्ट होणारे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्यांचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतात. यांचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्हसाठी सेपरेट फॉर्म्युले आहेत प्रूफसाठी, पण ते तुम्हाला 12वीला नाही. तर सी ने स्टार्ट होणारे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे साइन निगेटिव्ह असतील. सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन निगेटिव्ह असतील. जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सी ने स्टार्ट होतात त्यांचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहेत. कॉस एक्स, कोसेक एक्स आणि कॉट एक्सचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहेत. काय आहेत ते पाहू. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. नेक्स्ट साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. नेक्स्ट आहे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आहे विच इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. नेक्स्ट लॉगॅरिथमिक काही डेरिव्हेटिव्ह आहेत. डेरिव्हेटिव्ह काय आहेत. फर्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कायम लक्षात ठेवायचा आहे विच इज 1 अपॉन एक्स. त्यानंतर जे आहे एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये 2 फंक्शन आहेत. दुसरं जे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. ए इज एनी कॉन्स्टंट पॉवरला एक्सचं फंक्शन असेल. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. म्हणजे 2 रेस टू एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल 2 रेस टू एक्स लॉग 2. 3 रेस टू एक्स असेल 3 रेस टू एक्स लॉग 3. 5 रेस टू एक्स असेल 5 रेस टू एक्स लॉग 5. पी रेस टू एक्स इंटू लॉग 5 लॉग पी अशा प्रकारचे डेरिव्हेटिव्ह असतील. थर्ड जो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. ई पण एक कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इंटू लॉग ई होतोय बाय दिस फॉर्म्युला ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. बट लॉग ई इज 1 therefore which is e raised to x into 1 is equal to होतं e raised to x. नेक्स्ट
फिफ्थ फॉर्म्युला होतोय, सॉरी दिस इज फोर्थ फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/√x इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/√x इज विच इज 2√x. 2√x असतंय आणि हे कशा प्रकारे येत आहे ते पण पाहू शकतोय. विच इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x⁻², विच इज इक्वल टू होतंय विच इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻⁻². x⁻n चा पहिला फॉर्म्युला यूज करू शकतोय आणि x⁻n चा फॉर्म्युला यूज केल्यानंतर होतोय nx⁻n-1 विच इज इक्वल टू होतंय 2√x नाही होते विच इज -1/2 x⁻³ होतंय. -1 आणि हे -2 -3/2 होतंय. डिनॉमिनेटरमध्ये आल्यानंतर हे होतंय -1/2x⁻³ अशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह होतोय 1/√x चा. पण अशा प्रकारचे डेरिव्हेटिव्ह आहेत आपण हे रेग्युलरमध्ये पाहणार आहोत. डायरेक्ट फॉर्म्युले यूज करायचे त्यावेळेस x⁻n चे आणि आपण त्यावेळेस ते सम पाहणार आहोत. काही सिंपल सम्स आहेत त्यावेळेस ते डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे ते पाहिजे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ फॉर्म्युलांपर्यंत परत पाहायचा आहे. एक 2-3 वेळेस तरी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि रोज एकदा तरी हे सर्व फॉर्म्युले लिहायचे आहेत. डेरिव्हेटिव्ह जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला रोज हे फॉर्म्युले पाठ झाले पाहिजेत. पाठ करण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की रोज एकदा लिहायचे आणि मग लेक्चर अटेंड करायचं. आता फायदा असा होतो लेक्चरमध्ये ते फॉर्म्युले कशा प्रकारे यूज केलेत हे पण लक्षात येऊन जातं. मी अगोदर काही आणखी रूल्स आहेत पण त्या अगोदर मी काही एक्झाम्पल घेतोय, सिंपल एक्झाम्पल्स. पहा एक्झाम्पल कशा प्रकारचे असतील. मी अगोदर 11चा सगळा टॉपिक घेऊन टाकतोय. 1-2 लेक्चरमध्ये 11 पण संपून जाईल. नाव पहा, सपोज आपल्याला जे काही दिलेलं असेल y इज इक्वल टू दिलेलं असेल काहीतरी फंक्शन, मी सिंपल घेतोय विच इज 3x² + 9x + 8 किंवा 2020. 3x² + 9x + 2020 फाइंड dy/dx. फाइंड dy/dx अशा प्रकारचा क्वेश्चन असू शकतो. तर लिहायचंय कसं, डिफरन्शिएट y, डिफरन्शिएट लिहिताना DIFF इतकंच लिहायचंय, डॉट द्यायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू, याला पण हे शॉर्ट स्टँडर्ड शॉर्ट नोटेशन आहे WRT विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच आपल्याला y ला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू x dy/dx. पण y चा रोल कोण करतोय, y इज इक्वल टू तर आहे 3x² + 9x + 2020. व्यवस्थित पहा, मी हा ddx प्रत्येक टर्मला स्प्लिट करतोय. 3 कॉन्स्टंट आहेत त्यांना बाहेर घेतोय किंवा प्रत्येक टर्मला अगोदर स्प्लिट करतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x² प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 9x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2020. यातल्या अगोदर प्रत्येक वेळेस काय करत जायचंय, यातल्या कॉन्स्टंट टर्म बाहेर काढत जायच्यात. कॉन्स्टंट टर्म कशा प्रकारे बाहेर काढायच्यात पहा. व्हेरिएबल एक्सच्या टर्म तशाच ठेवायच्यात, बाकीच्या उरलेल्या टर्म कॉन्स्टंट असतील. 3 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे x²चा. 9 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे x चा. 2020 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे 1 चा. 3 x² चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, x⁻n चा फॉर्म्युला यूज करून nx⁻n-1 2 - 1 1 होतोय. 9 x चा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे तुम्ही 1 फॉर्म्युल्यामध्ये पाहू शकता. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. 2020 इंटू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे किंवा डायरेक्ट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहिलं तरी चालतं. आणि हे होतंय विच इज 6x + 9 + 0 विच इज dy/dx इज फायनल आन्सर. हे सिंपल आणि फायनल आन्सर आहे. 6x + 9 इतकं जरी लिहिलं तरी पण सफिशियंट असेल. अशा प्रकारे आपण रेग्युलरमध्ये बरेच सम सॉल्व करणार आहोत. हे सिंपल, मी या टाईपचे तुम्हाला जवळजवळ 7-8 सम देतोय. फर्स्ट सम असेल, होमवर्कसाठी सम जे असतील ते लगेचच देतोय, तुम्ही लगेचच करायचे आहेत. होमवर्कसाठी जे सम आहे ते आहे, सपोज फर्स्ट आहे y इज इक्वल टू 20x + 9x² प्लस 12x⁵ - 9x⁷ प्लस 8. नेक्स्ट सम जो आहे, सेकंड जो सम आहे y इज इक्वल टू फाइंड dy/dx करायचं. या समसाठी तुम्हाला y इज इक्वल टू जो सम आहे सेकंड सम विच इज 3x⁴ - 7x⁹ - 12x⁴ प्लस 4√x. हे दोन सम करा. मी या टाईपचे आणखी सम घेतोय. पहा,
तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्टॉप करून तुम्ही पाहू शकताय आणि व्यवस्थित लिहून पण घेऊ शकताय. मी त्यासाठी वेळ वायाला घालणार नाही. पहा पुढचा जो सम आहे मी अगोदर आज सिंपल सम घेतोय फक्त. सपोज थर्ड जो सम आहे तो आहे y इज इक्वल टू 7x⁹ मायनस 12 sin x प्लस 8 cosec x प्लस 8 cosec x प्लस 5 log x dy/dx फाईन करायचं आहे. सिंपल सम आहे, फार सिंपल सम आहे, तुम्हाला सर्वांना सहजी जमेल अशा प्रकारचा सम आहे. नाउ डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx इज इक्वल टू होतं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ. डिफरन्शिएटसाठी शॉर्ट नोटेशन, विथ रिस्पेक्ट टू टीसाठी पण शॉर्ट नोटेशन यूज करायचं आहे. स्टँडर्ड शॉर्ट नोटेशन आहेत, जास्त फुल नोटेशन लिहायची गरज नाही आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x⁹ मायनस 12 sin x प्लस 8 cosec x प्लस 5 log x. डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. प्रत्येक टर्मला मी स्प्लिट करतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म बाहेर काढतोय 7x⁹ मायनस 12 कॉन्स्टंट हे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे साइन एक्सचा प्लस 8 कॉन्स्टंट हे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कोसेक एक्सचा प्लस 5 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे लॉग एक्सचा. पहा विच इज इक्वल टू x⁹ साठी फॉर्म्युला यूज केल्यानंतर लक्षात येतंय n(x⁴n - 1) 9 - 1 8 होतोय. x⁴n चा फॉर्म्युला यूज केला. मायनस 12 साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतोय कॉस एक्स प्लस 8 कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सी ने स्टार्ट होतात त्यांचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतात. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतोय मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस 5 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतोय 1/x आणि कंप्लीट आन्सर होतोय 7 9 जार विच इज 63 x⁸ मायनस 12 कॉस एक्स. हे 8 इंटू मायनस आहे म्हणल्यानंतर मायनस 8 कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस 5 इंटू 1 इज 5/x इज फायनल आन्सर. हे व्यवस्थित आन्सर झालेलं आहे आणि इथपर्यंत हे सफिशियंट आहे. 11वीचं जे काही बुक आहे त्यामध्ये बरेच सम दिलेले आहेत. मी ते सर्व सम सेंड करतोय. त्या अगोदर मल्टिप्लिकेशन रूल पण सांगणार आहे मी. मल्टिप्लिकेशन रूल काय आहे पहा. डेरिव्हेटिव्हमध्ये मल्टिप्लिकेशन रूल सिंपल आहे, तो पण त्या टाईपचे काही सम देतोय. सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही, यू आणि व्ही दोन एक्सचे फंक्शन आहे त्यावेळेस मल्टिप्लिकेशन रूल काय असेल. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. लक्षात येणार आहे सर्वांच्या. u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. एक्झाम्पल कसं प्रकारे सांगतोय मी. सपोज आहे y इज इक्वल टू दिलेला आहे x इंटू साइन एक्स. मल्टिप्लिकेशन रूल फक्त यूज करता येईल आपल्याला दोनही एक्सचे फंक्शन मल्टिप्लायमध्ये आहेत तर. एक्स आणि साइन एक्स हे वेगवेगळे फंक्शन आहेत आणि यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन रूल यूज करता येईल आपल्याला. पहा डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy/dx इज इक्वल टू होतं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू साइन एक्स. आता यूचा रोल जर पाहिलं तर यूचा रोल करतोय एक्स, व्हीचा रोल साइन एक्स करतोय. मी इथं लागल्यास लिहितोय सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. यू इंटू व्ही काय असतं. यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. यूचा रोल एक्स करतोय एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विच इज इक्वल टू एक्स तसाच लिहायचा आहे. डेरिव्हेटिव्ह फक्त साइन एक्सचा काढायचा आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे सर्वांना, तो आहे कॉस एक्स. साइन एक्स तसाच आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा सांगितलं आहे तो आहे 1 आणि आन्सर होतं आहे विच इज इक्वल टू आन्सर होतं आहे एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. हा झालेला आहे dy/dx. 11वीचा टॉपिक आहे हा मल्टिप्लिकेशन रूल. यामध्ये दुसरे काहीही फंक्शन असू शकतात. मी थोडंसं वेगळं फंक्शन घेतोय. सपोज जो दुसरा दिलेला आहे दुसऱ्या सममध्ये दिलेला आहे y इज इक्वल टू x² प्लस 5 इंटू 10x. मी थोडंसं वेगळं घेतलेलं आहे. मग परत डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत सम पाहू शकताय तुम्ही. परत रिव्हर्स घेऊन तुम्ही परत व्हिडिओ चेक करू शकताय. कोणत्या सममध्ये काही डिफिकल्टी असेल तर सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे. पहा dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे x² प्लस 5 आणि त्यानंतर 10x मध्ये. यामध्ये मल्टिप्लिकेशन रूल यामध्ये x² प्लस 5 आणि 10x या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे.
म्हणजे यूचा रोल करेल एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि व्हीचा रोल करेल टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह असेल यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. मल्टिप्लिकेशन रूल लिहायची गरज नाही आहे. पहा डायरेक्ट यूज करायचा आहे विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे टॅन एक्स प्लस टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. पहा विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 तसंच राहील. डेरिव्हेटिव्ह तर फक्त टॅन एक्सचा काढायचा आहे. टॅन एक्सचा फॉर्म्युला पाहायचा आहे. तुम्ही लिहून काढायचे अगोदर सर्व फॉर्म्युले समोर ठेवायचेत म्हणजे तुम्हाला अडचणी येणार नाहीत. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर पाहिला तर लक्षात येईल तो आहे सेक्वेअर एक्स प्लस टॅन एक्स तसाच राहील. आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे एक्स स्क्वेअर प्लस 5चा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह पाहू शकताय. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह पण काढलेला आहे एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्याने एन एक्स रेस टू एन मायनस 1 प्लस 5 इंटू 1 आहे. 5 कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा आहे. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 असेल. 5 इंटू 0 बिकम 0 झालेला आहे. व्यवस्थित लिहिल्यानंतर फायनल आन्सर जे होतंय ते आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू सेक्वेअर एक्स प्लस 2x टॅन एक्स. मी टॅन एक्स इंटू 2x लिहिलं तरी चालन पण व्यवस्थित लिहिण्याची हा एक्सला मल्टिप्लाय नाही आहे 2x हा पूर्ण टॅन एक्सला मल्टिप्लाय आहे म्हणून व्यवस्थित दिसण्यासाठी 2xला मी समोर लिहिलेला आहे विच इज dy/dx. विद्यार्थ्यांनो मी काही 11च्या टेक्स्टबुकमधले सम सेंड करणार आहे तुम्हाला. आपण CBSE आणि स्टेट बोर्ड या दोनही टेक्स्टबुकमधले मी सर्व सम सॉल्व्ह करून घेणार आहे. मी मुद्दामून अगोदर 11 तुम्हाला येत नाही असं कन्सिडर करून तुम्हाला हे सम घेतोय सर्व. CBSE स्टेट बोर्ड आणि आणखी एखाद्या बुकमधले मी सम्स घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सर्व समसाठी रेग्युलर तुम्हाला मला होमवर्क सेंड करायचा आहे. ठीक आहे स्टुडंट्स, व्यवस्थित पाहिजे आहे. डिफिकल्टी डाऊट सेंड करायचे. नाऊ स्टॉप हिअर. थँक्यू.